आज होता 26 जानेवारी म्हणजेच आपला भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन। मी सकाळी उठलो आणि सुटलो डायरेक्टली आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, जिथे माझे वडील शिक्षक म्हणून काम करतात आणि त्यांनीच आम्हाला अनऑफिशियली इन्व्हाइट केलं होतं। तर त्यासाठी आम्ही जमलो होतो मराठी शाळेत। सगळे ज्येष्ठ श्रद्धा मंडळी इथं अवेलेबल होते आणि आपल्या पप्पांनी सूचना दिली आणि सर्वजण ध्वजारोहणासाठी तयार झाले। आपले जे काही पहिले प्राथमिक जी असते पूजा वगैरे ती केली गेली आणि त्यानंतर ध्वजारोहण फडकलं गेलं। ध्वजारोहण होता, सर्वजण राष्ट्रगीतासाठी तयार झालं। राष्ट्रगीत झालं, त्यानंतर ध्वजगीत आणि आपल्या महाराष्ट्राचं राज्यगीत सर्व काही परफॉर्म केलं लहान चिमुकल्यांनी। अतिशय सुंदर पद्धतीने मी पण ऐकून घेतलं आणि खूप छानसा आनंद झाला। त्यानंतर मग आपलं झालं सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात आणि असे छानसे गाणं या विद्यार्थ्यांनी मस्तपैकी नृत्य। गाणं एवढं सुंदर झालं मित्रांनो की डायरेक्ट आपला मृदुलसुद्धा क्लॅप क्लॅप करायला लागला। त्या गावाजवळ एक छोटीशी वस्ती आहे, त्या वस्तीतील सगळे ग्रामस्थ इथं उपस्थित होते, कारण ही शाळा तिथंच आहे। आणि तिथेच मला एक कोणीतरी जे नारळ फोडला आपण त्याचं खोबरं दिलं, मी मस्त ते सगळं आणि इकडे तिकडे बघत मग आपल्या गाण्यांचा एन्जॉय करत होतो। सर्वीकडेच प्रचलित असणारं शिवकन्या या गाण्यावर येथील सौमुखल्या मुलींनी छानसा असा डान्स केला, तुम्ही पण बघा। त्याच मुलींच्या ग्रुपने परफॉर्म केला लेझिमवर डान्स, तुम्ही बघा किती अतिशय सुंदर पद्धतीने याने डान्स परफॉर्म केला आहे। आपल्या ग्रुपने सादर केलं ओ माय फ्रेंड गणेश आहे, लहान मुलांचं आवडतं गाणं, आणि त्याचं नृत्य बघत मी पण मग्न झालो। आणि तुम्ही बघा किती छानशी सुंदरशी आहे तिरंगा घातलेली ड्रेसची मुलगी डान्स करत आहे। त्यानंतर माझ्या वाईफने घेतला हातात माईक आणि सुरुवात केली आपल्या भाषणाला या चिमुकल्या मुलांसाठी। मी ऐकतो, तुम्ही पण ऐका। मूलभूत पाया ठरतो आणि आताच्या जगात इंटरनेट हे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते। तर आपण इंटरनेटचा किंवा तंत्रज्ञानाचा उपयोग हा नेहमी फक्त चांगल्या गोष्टींसाठी करावा, अफवा पसरवण्यासाठी नका करू। व्यवस्थित मॅडमांचं झालं भाषण आणि बघितलं का टाईम म्हटलं आता आपल्याला जावं लागेल घरी, कारण जायचं होतं नाशिकला जाऊन काय झालं आणि का आपले व्लॉग लेट आले हे सर्व काही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कळणार आहे। तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या आणि एक कमेंट पण टाकून जा कसा वाटला हा व्लॉग। भेटूया नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।